नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची पॅट संकलित मूल्यमापन परीक्षा क्वेश्चन पेपर आहे ती सोडून घेणार आहोत। तरी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। चला आपण वेळ न वाया घालवता क्वेश्चन पेपर सोडून घेऊ। आता क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 तोंडी परीक्षेवर आधारित, त्यामुळे मी इथं काय तो लिहिला नाही। आपण डायरेक्ट जे थेरोटिकल क्वेश्चन आहे त्याच्याकडे जाऊया। क्वेश्चन 3 आहे, सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो। टोटल 8 मार्क आहे। क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट ऑप्शन विच शो करेक्ट रोमन न्यूमरल्स फॉर नंबर 19। आता नंबर 19 साठी जो करेक्ट पर्याय आहे तो आहे 4 नंबरचा। पुढे राईट द टोटल अमाउंट फॉर गिवन नोट्स। तर आता यांची बेरीज करायची टोटल। आता तुम्ही इझिली बेरीज करू शकता। इथे मी डायरेक्ट टोटल अमाउंट लिहिलेली आहे 2415 ओनली। पुढे सी 35,77,657 राइट द डिफरेंस बिटवीन प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइन डिजिट। तर इथं अंडरलाइन आहे, अंडरलाइन करायची राहिली होती। आणि प्लेस व्हॅल्यू काय आहे 50। तर त्याचं खरं आन्सर आहे 69,950। पुढचा क्वेश्चन, यूज द अप्रोप्रिएट साइन फ्रॉम ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू। तर काय आहे ते बघूया आपण। आता संख्या 6,54,589 आणि 6,54,859। तर मोठी कोणती आहे? ही आहे। आणि हिला आणि तर लेस दॅनचं साइन इकडे आलेला आहे। पुढे टॅब्स आर टू बी purchase for all 28 children in a class if the cost of one tab is 27,299। then what is the total cost of tab to be purchased। 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे। तर 28 मार्क व्हायची, एक याची किंमत आहे 7,299। तर आन्सर आलाय तुमचं 2,04,372 हे त्याचं आन्सर आहे। बी आहे, एक भागाकार करायचा आहे तुम्हाला 7859 इन ब्रॅकेट 13 म्हणजे 13 ने तुम्हाला भाग द्यायचा आहे। तर आन्सर आलाय त्याचं 604। पुढे क्वेश्चन 4, क्लासिफाय द गिवन मेजर ऑफ एंगल इनटू द करेक्ट टाइप अकॉर्डिंग टू इट्स टाइप गिवन बिलो। मेजर ऑफ एंगल 100 डिग्री, 281 डिग्री, 180 डिग्री आणि 360 डिग्री। तर 180 डिग्री स्ट्रेट अँगल आहे, कंप्लीट अँगल आहे, रिफ्लेक्स अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल आहे, रिलेटिव्ह अँगल सॉरी। क्वेश्चन 5, सॉल्व द फॉलोइंग एग्जांपल। टोटल 3 मार्क। Put correct mark in the correct box which describe the group of whole numbers. Only positive number and negative number, positive number 0 and negative number 0। हे त्याचा आन्सर आहे ओनली 0 and negative number। तर करेक्ट ऑप्शन 3 आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। सॉल्व करायचं आहे तुम्हाला +8 प्लस इन ब्रॅकेट +3। तर आन्सर आला 11। प्लस प्लस प्लसच होणार। आता इथं -8 आहे आणि इथं -3। तर काय होणार? मायनस मायनस प्लस मायनस मायनस, बरोबर। आणि इथं मायनस आहे, मायनस मायनस काय होतं प्लस। तर 8 आणि 3 11। क्वेश्चन 6, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल। टोटल 5 मार्क। इफ 11 kg ऑफ राइस इज शेअर्ड इक्वली among 4 children, how many kg of rice will each children get? टिक द करेक्ट ऑप्शन। तर 11 किलो 4 मुलांमध्ये वाटायचं। तर काय आहे आन्सर करेक्ट 2 नंबरचा 3/4 kg। पुढचा सॉल्व 2 × 1/3 प्लस 3 1/2 2 मार्क्ससाठी। आता इथं सोडून दिलेलं आहे, मी काय वाचत बसत नाही। दोन्ही क्वेश्चन तुम्ही बघू शकता। पुढचा आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल। टोटल 3 मार्क। व्हेन द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इज 1 देन द नंबर आर ऑफ इच अदर। टिक मार्क करेक्ट ऑप्शन। तर अपोजिट नंबर आहे, प्राइम नंबर आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आणि ॲडिटिव्ह इनवर्स। तर आन्सर आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स। बी आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल। 4/5 × 3/5। तर कसं होणार? 4 त्रिक 12 आणि 5 5 25।
दुसरा आहे 4 + 7 / 5 + 3. तर काय येणार आन्सर 35 खाली येणार आणि 12 वरती येणार. पुढे क्वेश्चन 8. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. देअर is 5 liter oil in a oil can. This oil is to fill in the bottle of capacity 300 ml. Then at the most how many bottle can be filled completely with oil and how many milliliter of oil will remain? 5 liter is equal to 5 into 1000 ml is equal to 5000 ml is equal to 300 and 5000. त्याचा आन्सर येत आहे 16. 16 bottle will be filled 200 ml oil with remain left. सिंपल भागाकार करायचा आहे तुम्हाला. पुढचा आहे सॉल्व करायचं आहे 1.7 इंटू 0.7. तर त्याचा आन्सर आलेला आहे आणि इथं पण सेम आहे 1.15 डिवाइड बाय 0.5 0.05. आता त्याचा आन्सर इथं आहे 2.3. नेक्स्ट क्वेश्चन 9. ऑब्झर्व द ग्राफ अँड राईट द आन्सर टू द क्वेश्चन. टोटल 4 मार्क्स साठी द following graph show the mobile service provider company and number of customer using their services. Scale y-axis आहे 1 unit is equal to 5 लाख customer. इकडे आहे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहेत ABCD. त्याच्यावर क्वेश्चन आहे विच कंपनी हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ कस्टमर्स. तर कंपनी C लार्जेस्ट कस्टमर आहे कारण त्याचा ग्राफ मोठा आहे. पुढे द टोटल नंबर ऑफ कस्टमर ऑफ कंपनी B अँड कंपनी D इज इक्वल टू द नंबर ऑफ कस्टमर D विच कंपनी. तर कंपनी C आहे त्याचं उत्तर आहे. तुम्ही इथं ग्राफ बघू शकता. हाऊ मेनी कस्टमर आर देअर इन कंपनी A. तर 20 लाख कस्टमर आहे. D आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ कस्टमर ऑफ कंपनी B अँड कंपनी C. तर आहे 15 लाख डिफरन्स आहे त्यांचा. क्वेश्चन 10 आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. 3 मार्क्स साठी आहे ड्रॉ एनी वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री काढले म्हणजे दोन्ही कडे सारख्या बाजू. मिरर इमेजेस. B आहे कंप्लीट द फिगर सच दॅट लाईन 1 विल बिकम द ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ते बघा हे पण सेम आहे. क्वेश्चन 11 सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. टिक करेक्ट इन front of the number which is divisible by all number 2, 3, 4 and 9. The answer आहे 1872. Question B आहे solve find SCF of 36 and 54. Factor of 36 and factor of 54 इथं काढले आपण आणि कॉमन फॅक्टर आले 1, 2, 6, 9 and 50. आपण SCF बघू. 18 is the greatest factor. 18 is the SCF of 36 and 54. पुढचा क्वेश्चन आहे शेवटचा. रवी हॅज सम फ्लावर ऑफ marigold. He want to make garland with similar number of flower. If he make garland of 14, 18 or 32 flower, then number of flower left. What is the minimum number of flower Ravi has? LCM फाइंड आउट करायचा आहे. नंतर त्याच्यापासून LCM ऑफ 14, 18 and 32 चा किती आहे. 14 चा इथे लिहिला 18 आणि 32 चा. तर LCM किती आला 2, 5, 3 स्क्वेअर अँड 7. तर काय आलं 32 into 9 into 7 is equal to 2016. मिनिमम नंबर ऑफ फ्लावर रवी हॅज 2016. हे झालं. अशा प्रकारे आपली इयत्ता 6वीची मॅथची क्वेश्चन पेपर सोडून झालेली आहे एकदम महत्वाची. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.